हॅलो सर, लक्ष रे. फाय किंगडम मधला आपला आता शेवटचा ग्रुप पाहायचा आहे, किंगडम फंगी, कवक सृष्टी. मग आपण याचे PYQs घेऊ, 2 किंगडम आणि 5 किंगडमची. प्रोटिस्टा झालं काल आपलं, काल त्याचे डिसीज पाहिले आपण प्रोटिस्टाचे, प्रोटोझोआचे. आता किंगडम फंगी पोहूयात. कवक सृष्टी म्हटलं यांना. यांचा अभ्यास करण्यासाठी सेपरेट ब्रँच आहे, स्टडी ऑफ फंगाय किंवा फंगसला म्हटलं जातं मायकॉलॉजी. फंगॉलॉजी नाही म्हणत. काय म्हणतात? मायकॉलॉजी म्हणतात स्टडी ऑफ फंगसेसला. ठीक आहे, स्टडी ऑफ फंगसेस म्हणजे मायकॉलॉजी. तर याची कॅरेक्टरिस्टिक्स आपण पहिले पाहिलेले आहेत. आता डायरेक्ट याचं वर्गीकरण पाहूयात. फंगीचं वर्गीकरण त्यांच्या रचनेनुसार, त्यांच्या स्ट्रक्चरनुसार 4 गटामध्ये केलं जातं. किंगडम फंगी, कवक सृष्टी. जसं आपण प्रोटिस्टाचं वर्गीकरण पाहिलं होतं ना, वनस्पतीसारखे प्रोटिस्टा, प्राण्यासारखे प्रोटिस्टा, तसं यांच्या स्वरूपानुसार यांचं वर्गीकरण केलं जातं. म्हणजे हे दिसायला कशी आहेत किंवा यांची रचना कशी आहे त्याच्या आधारे. तर 4 ग्रुप्स आहेत फंगीचे. कवकांचे 4 समूह आहेत पृथ्वीवर कॉमनली. त्यांना नाव त्यांच्या रचनेनुसारच पडलेत. पहिला ग्रुप आहे फायकोमायसिटिस. फायकोमायसिटिस. दुसरा ग्रुप आहे ॲस्कोमायसिटिस. तिसरा ग्रुप आहे बॅसिडिओमायसिटिस. आणि चौथा ग्रुप आहे ड्यूटेरोमायसिटिस. ड्यूटेरो. सगळ्यांच्या नावांचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलं तर सगळ्यांच्या नावामध्ये सफिक्स कॉमन आहे बघा. सफिक्स म्हणजे नावातल्या शेवटचे अक्षर सेम आहे. मायसिटिस, मायसिटिस रिपीट झाले बघा सगळीकडे, नाही का? मग मायसिटिस म्हणजे काय? तर मायसिटिसचा अर्थ होतो फंगल बॉडी. फंगल बॉडी म्हणजे कवकांचं शरीर असं त्याचा अर्थ होतो. मायसिटिस, मायसिट्स, मायसिटिस म्हणजे फंगल बॉडी, कवकांचं शरीर. म्हणजे याचा अर्थ हा सुरुवातीचा जो शब्द आहे मग फायको, हा शब्द त्या फंगसचं शरीर कसं आहे किंवा त्या फंगसचं स्वरूप कसं आहे हे वर्णन करतोय. कळलं का? मायसिटिसचा अर्थ काय? फंगल बॉडी, सगळीकडे कॉमन आहे. म्हणजे हा प्रत्येक नावात हा शब्द फंगल बॉडी आहे. म्हणजे अर्थ इथं फंगल बॉडी कशी आहे? फायको आहे. इथं फंगल बॉडी कशी आहे? ॲस्को आहे. तिथं फंगल बॉडी कशी आहे? बॅसिडिओ आहे. तिथं फंगल बॉडी कशी आहे? ड्यूटेरो आहे. समजलं का? सफिक्स कॉमन आहे. सफिक्सचा अर्थ कळाला का?
काय फंगल बॉडी, फंगसचं शरीर कसं आहे, फंगसचा ॲपिरन्स कसा आहे, ते सगळे शब्द ग्रीक असल्यामुळे आपल्याला कळत नाही. ते भाषा ग्रीक येते, इंग्रजी नाही येते. समजलं, त्याला इंग्रजी ट्रान्सलेट केल्यानंतर कळतं. जसं आपण माय सिटीजला ट्रान्सलेट केलं इंग्रजीमध्ये काय फंगल बॉडी. माय सिटीज ग्रीक शब्द आहे, त्याला इंग्रजीत काय म्हणायचं फंगल बॉडी, कवकांचं शरीर. आता सुरुवातीचे जे शब्द आहेत ना त्यांना प्रिफिक्सेस म्हणायचं. काय प्रिफिक्सेस. मग प्रिफिक्सचा अर्थ समजून घेऊ इंग्लिशमध्ये, प्रिफिक्सला ट्रान्सलेट करू इंग्लिशमध्ये, नंतर मराठीमध्ये त्याचा अर्थ कळून जाईल आपल्याला लगेच. ठीक आहे. फायको या शब्दाचा अर्थ होतो फायको अल्गी. अल्गी आपण त्याला अल्गल असं लिहूयात, आणि माय सिटीजचा अर्थ होतो फंगी किंवा फंगल बॉडी. अल्गल फंगी याचा अर्थ असा होतो शैवाली कवक. याचा अर्थ असा होतो शैवाली कवक. म्हणजे याचा अर्थ हे कवक असे आहेत ज्यांचं शरीर कोणासारखं आहे, शैवालासारखं आहे. अल्गीसारखी बॉडी असलेले जे कवक आहेत ना, अल्गीसारखे, अल्गी म्हणजे शैवाल, त्यांना म्हणायचं अल्गल फंगी. म्हणजेच ग्रीक भाषेमध्ये काय नाव आहे त्यांना मायकोसिटिस, फायकोमायसिटिस. फायकोमायसिटिस म्हणजे अल्गल फंगी. कळलं का अर्थ आता? अल्गी सारखे फीचर्स किंवा अल्गी सारखे स्ट्रक्चर असलेले फंगस, म्हणून त्यांना नाव पडलं फायकोमायसिटिस. मग ॲस्कोचा अर्थ काय होतो रे? ॲस्कोचा अर्थ होतो सॅक. ॲस्कोचा अर्थ होतो सॅक, आणि मायसिटिसचा अर्थ होतो फंगस किंवा फंगी. याचा अर्थ सॅक फंगी. याचा अर्थ याला म्हणायचं कवक पिशव्या. म्हणजे हे असे कवक आहे जे कसे दिसतात, पिशवीसारखे दिसतात, सॅक टाईप दिसतात, पिशवीसारखे दिसतात, म्हणून त्यांना नाव पडलं कवक पिशव्या, सॅक फंगी. ग्रीक भाषेमध्ये नाव आहे त्यांना ॲस्कोमायसिटिस. ठीक आहे. बॅसिडियोचा अर्थ होतो इंग्रजीमध्ये क्लब. याचा अर्थ होतो क्लब, आणि मायसिटिसचा अर्थ होतो फंगी, क्लब फंगी, क्लब फंगी. मग यांना मराठीमध्ये पण तेच नाव लक्षात ठेवायचं, क्लब फंगी. आणि क्लबचा अर्थ लक्षात ठेवायचा, क्लब म्हणजे काय माहिती आहे का, अम्ब्रेला लाईक. क्लब हा शब्द कशासाठी वापरलाय, अम्ब्रेलासाठी वापरलाय. अम्ब्रेला म्हणजे छत्रीसारखे. म्हणजे याचा अर्थ याच्यात असे कवक आहे ज्यांचा आकार कसा आहे, छत्रीसारखा आहे, अम्ब्रेलासारखा. मशरूम, मशरूम, मशरूम माहिती ना, मशरूम येतं त्या ग्रुपमध्ये. कुठल्या? बॅसिडियोमायसिटिसमध्ये मशरूम येतं. ठीक आहे. बॅसिडियोमायसिटिसमध्ये कोण येतं, मशरूम येतं, मशरूम. आणि ड्यूटेरोचा अर्थ होतो, ड्यूटेरोचा, ड्यूटेरो याचा अर्थ होतो इम्परफेक्ट. इम्परफेक्ट फंगी, इम्परफेक्ट फंगी, अस्थायी किंवा अपूर्ण कवक म्हटलं त्याला. म्हणजे ह्या ग्रुपमधले जे फंगी आहेत ते अस्थायी आहे किंवा अपूर्ण आहे, मीन्स नॉट कम्प्लिटली डेव्हलप्ड. त्यांची पूर्ण डेव्हलपमेंट झालेली नाही, पूर्ण विकास झालेला नाही बाकीच्या फंगस सारखा, म्हणून त्यांना काय म्हणले, अपूर्ण कवक किंवा अस्थायी कवक, इम्परफेक्ट फंगी. ग्रीक भाषेमध्ये नाव पडले त्यांना ड्यूटेरोमायसिटिस. समजले का? फंगसचे 4 ग्रुप कळलेत का? नावं आणि उदाहरणच पाठ करायचे तुम्हाला यांचे. नावं, त्यांच्या नावांचा अर्थ आणि त्यांचे एक एक 2-2 एक्झाम्पल्स. आणि प्रत्येक समूहात जेवढे उदाहरणं आहेत त्यापैकी काही उदाहरणांचं काही इम्पॉर्टन्स आहे, काही महत्त्व आहे, मग त्यांचे काही युजेस आहेत ते आपण लिहून घेणारच आहेत नंतर. तर तेवढे लक्षात ठेवायचे, त्यावर प्रश्न येतात. क्लिअर झाले की लिहून? हे झाले फंगसचं 4 ग्रुप, फंगसचं वर्गीकरण झालं हे. आता आपण यांचे एक्झाम्पल्स लिहूयात, उदाहरण लिहूयात यांचे. ठीक आहे. लिहा, फायकोमायसिटिसमध्ये लिहा पहिले उदाहरणं त्यांचे. फायकोमायसिटिस. फायकोमायसिटिसमध्ये पहिले लिहा सॅप्रोलेग्निया. सॅप्रोलेग्निया, 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 सॅप्रोलेग्निया. दुसरं लिहा रायझोपस. रायझोपस, दुसरं उदाहरण त्यातलं रायझोपस, रायझोपस. तिसरं उदाहरण लिहा म्यूकर. म्यूकर सगळ्यात कॉमन आहे, सगळ्यांना माहीत असेल, ऐकलं असेल नाव म्यूकर, म्यूकर. चौथं लिहा अल्ब्युगो. अल्ब्युगो, अल्ब्युगो, अल्ब्युगो. आणि 5वं लिहा पायथियम. पायथियम, पायथियम, पायथियम प्रकारचं फंगस, पायथियम. ठीक आहे.
दुसरा ग्रुप लिहा ॲस्कोमायसिटिस. ॲस्कोमायसिटिस मध्ये लिहा पहिले ईस्ट. ईस्टला मराठीमध्ये किण्व म्हटलं जातं, किण्व. ईस्ट त्याचे उपयोग लिहिणार आहेत आपण, तेव्हा सांगतो परत एकदा. ईस्ट एक युजफुल फंगी आहे. इंडस्ट्रियली कारखान्यात ब्रेड केक पाव बनवायला पण वापरतात आणि अल्कोहोल बनवायला पण वापरतात. इथिल अल्कोहोल ऊसाच्या मळीपासून ईस्टचा वापर केला जातो. दुसरं लिहा ॲस्परजिलस. ॲस्परजिलस, ॲस्परजिलस, ॲस्परजिलस. तिसरं लिहा पेनिसिलियम. पेनिसिलियम, 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 पेनिसिलियम. पेनिसिलियम खूप फेमस फंगी आहे, माहिती आहे तुम्हाला. पेनिसिलियम ह्या फंगीपासून, ह्या कवकापासून पहिलं अँटीबायोटिक बनवलं 1929 मध्ये अलेक्झांडर फ्लेमिंगने. म्हणजे तुम्हाला अलेक्झांडर फ्लेमिंग ऐकलं का नाव तुम्ही? अँटीबायोटिक कळतं का तुम्हाला? अँटीबायोटिक ऐकलंय का की नाही ऐकलंय? काय असतं अँटीबायोटिक? काय असतं? शरीरामध्ये अँटीबॉडीज तयार करतात. अँटीबायोटिक हे सगळ्या औषधांमधलं रामबाण औषध असतं, कळलंय? डॉक्टरचं शेवटचं हत्यार म्हणजे अँटीबायोटिक. अँटीबायोटिकच्या पलीकडे ट्रीटमेंट नाही, लक्षात ठेवा. अँटीबायोटिकचे डोसेस असतात 125 mg पासून तर अगदी 500 mg पर्यंत. आणि वेगवेगळ्या इन्फेक्शनसाठी वेगवेगळ्या प्रकारचे अँटीबायोटिक्स असतात. खतरनाक आजारांसाठी वेगवेगळ्या अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन पण असतं. जसं की टीबीसाठी अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन घ्यावं लागतं, एक चालत नाही, लक्षात ठेवा. समजले का? एड्ससाठी पण अँटीबायोटिक्सचं कॉम्बिनेशन घ्यावं लागतं, एक चालत नाही. हे बऱ्याच रोगांसाठी असतं. अँटीबायोटिक हे आपल्या शरीरामध्ये युजली फंगस आणि मेजॉरिटी बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट लढतात, कवक आणि जीवाणू. कवकांमुळे सहसा इंटरनल बॉडीमध्ये काही इन्फेक्शन होत नाही, आपल्याला संसर्ग होत नाही. जास्तीत जास्त संसर्ग होण्याची शक्यता आपल्याला बॅक्टेरियामुळे असते. बॅक्टेरियामुळे जास्त आजारी पडतो आपण. तसं आपण व्हायरसमुळे जास्त आजारी पडतो. बट आपण आता अँटीबायोटिकबद्दल चर्चा करतोय म्हणून आपण फक्त बॅक्टेरियाचाच विचार करू. बिकॉज अँटीबायोटिक्स आर इफेक्टिव्ह अगेन्स्ट ओनली बॅक्टेरिया ऑर फंगसेस. अँटीबायोटिक्सचा व्हायरसेसवर काहीच परिणाम होत नाही, माहिती आहे का तुम्हाला? अँटीबायोटिक व्हायरसला काहीच नाही करू शकत. अँटीबायोटिक काय, कुठलंच मेडिसिन व्हायरसला काहीच नाही करू शकत. समजलं का? कुठलंच मेडिसिन नाही, लक्षात ठेवा. कुठलंच औषध व्हायरसला बरं करू शकत नाही, व्हायरसला नष्ट करू शकत नाही, लक्षात ठेवा. व्हायरसला ट्रीटमेंट नाही, व्हायरसला फक्त प्रिव्हेन्शन आहे, प्रतिबंध आहे. वॅक्सिन घेऊ शकतो आपण व्हायरसचा आजार होऊ नये म्हणून, पण व्हायरल डिसीज झाल्यावर ट्रीटमेंट नाही करता येत, आपल्याला उपचार नाही करता येत, लक्षात ठेवा. मग तरी आपण डॉक्टरकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला औषध देतात ना, तर ते व्हायरससाठी नसतात. तुम्ही गुगलवर चेक करा एकदा. तुम्हाला सर्दी ताप खोकला झाला, काही समजा कुठलाही व्हायरल इन्फेक्शन झालं, डॉक्टरने सांगितलं की व्हायरल फ्लू झाला, व्हायरल इन्फेक्शन झालं, डॉक्टरच्या गोळ्या देतील ना, ते गुगलवर चेक करायचे एकदा. त्या गोळ्यांचं यूज काय होतं, काही नाही, त्या टॅबलेटचं नाव टाकायचं आणि पुढे यूजच टाईप करायचे, संपलं, येऊन जातं लगेच. तर सगळ्या गोळ्या तुम्हाला सापडतील बॅक्टेरियल ट्रीटमेंटसाठी. कशासाठी? बॅक्टेरियल ट्रीटमेंटसाठी. म्हणजे थोडक्यात काय, डॉक्टर ज्या गोळ्या देतात ना ते आपल्याला, त्या व्हायरसच्या अगेन्स्ट नसतात, फक्त आपली इम्युनिटी वाढवायला असतात, आपल्या अँटीबॉडीज वाढवण्यासाठी, लक्षात ठेवा. समजलं का? तर अँटीबायोटिक जे आहेत ना, हे दोन प्रकारचे असतात. एक असतं ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आणि एक स्मॉल स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स. दोन प्रकारचे अँटीबायोटिक्स असतात. नावं जाऊ द्या, तुम्हाला त्याचा यूज सांगतो. काही अँटीबायोटिक असे असतात जे स्पेसिफिकच इन्फेक्शन विरुद्ध काम करतात, आणि काही अँटीबायोटिक असे असतात जे बऱ्याच इन्फेक्शन विरुद्ध चालतात. कळलंय का? म्हणजे बऱ्याच इन्फेक्शन विरुद्ध चालतात ते ब्रॉडर स्पेक्ट्रम असतात, ब्रॉड स्पेक्ट्रम. आणि जे एकाच इन्फेक्शन विरुद्ध चालतात ते स्मॉल स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणून ओळखले जातात. कळलं का? अशा अँटीबायोटिक्सचा शोध पहिल्यांदा अलेक्झांडर फ्लेमिंगला लागला, तो पण ॲक्सिडेंटली. म्हणजे त्यांनी जाणून तो शोध नाही लावला, तो अचानक लागला. कुणाला? अलेक्झांडर फ्लेमिंगला. समजलं का? अलेक्झांडर फ्लेमिंगची एक लहानपणीची स्टोरी आहे, खूप फेमस आहे. अलेक्झांडर फ्लेमिंग जेव्हा लहान होता तेव्हा त्याच्या आयुष्यात घडलेला एक प्रसंग आहे, खूप फेमस आहे. तो लिहिला पण गेलाय त्याच्या पुस्तकामध्ये. लंडनमध्ये एकदा, फार जुनी गोष्ट आहे, अगदी 19व्या शतकातल्या शेवटीची.
पाऊस पडल्यानंतर रस्त्याच्या बाजूला पाणी साचतं ना, तर त्या पाण्यामध्ये काही मुलं खेळत असतात, त्या पावसाच्या पाण्यामध्ये उड्या मारत असतात. आणि त्या रस्त्याच्या बाजूला जिथे पाणी त्याच्या थोडंसं दूर, थोड्याशा अंतरावरच एक छोटंसं घर असतं, असं झोपडी टाईप, नॉर्मल एकदम एखाद्या गरीब व्यक्तीचं. तर त्या घराच्या दारात दरवाजात उभा राहून एक मुलगा यांची सगळ्यांची गंमत पाहत असतो. आणि सगळे मुलं जे पाण्यात खेळत असतात ना, हे सगळे महागड्या महागड्या कारमधून आलेले असतात, त्यांचे ड्रायव्हर बिवर सोबत असतात, ते तिथं पाण्यात खेळत असतात. तर मग त्यातला एक मुलगा पडतो पाण्यात, त्याचे कपडे बिपडे सगळे भिजून जातात. तो लागतो रडायला, तो रडायला लागतो, तर बाकी सगळे पोरं जातात पळून, ते सगळे गाड्या बिड्या घेऊन. हा दुसऱ्यांच्या गाडीत आलेला असतो. याला आता कपडे पूर्ण भिजल्यामुळे याला फार शेम फील व्हायला लागतं, फार लाज वाटायला लागते याला, कपडे सगळे खराब झाले म्हटल्यानंतर. आणि रडायला पण येतं खूप जास्त, आणि मित्र पळून गेल्यानंतर अजून राग येतो त्याला. मग हा जो मुलगा गंमत पाहत असतो ना त्यांची, हा जातो त्याच्याकडे, त्याला घेऊन येतो हात धरून. त्याला म्हणतो, चल तुला मी कपडे देतो फ्रेश व्हायला, तू फ्रेश हो, तुझे जे कपडे बिपडे घाण झाले ते स्वच्छ करून घे. हा त्याला मदत करतो. मग त्याचे स्वतःचे कपडे देतो त्याला घालायला, त्याचे खराब झालेले कपडे पॅक करून बॅगमध्ये त्याला नेतो. आणि मग तेवढं त्याला त्याचा ड्रायव्हर येतो घ्यायला, तो चालला जातो. मग दुसऱ्या दिवशी मग त्याच माणसाच्या घरासमोर एक खूप मोठी लंबी कार येऊन उभी राहते, रोल्स रॉयस, व्हाईट कलरची. त्यातून तोच मुलगा उतरतो, वडिलांसोबत आलेला असतो तो, सूटबीट घालून, चांगला श्रीमंत असतो खूप प्रचंड. रोल्स रॉयस म्हणजे जोक आहे का? आपल्याकडे होते एक राजे, त्यांनी रोल्स रॉयस गाडी घे ना, ते असे गुजरात टाईप गुजराती कपडे बिपडे, राजस्थानी कपडे बिपडे घालायचे, आणि ते शोरूममध्ये गेले. शोरूममध्ये लोकांनी हाकलून दिलं त्यांना इंग्रजांच्या काळामध्ये. हे कोण आलं म्हणे भिकारी इथं सकाळी सकाळी, त्याला गाडी बिडी घ्यायची होती. त्यांना वाटले भिकारी आहे काहीतरी आलं असं तसं. त्याने नंतर मग ती गाडी दुसरीकडून मागवली आणि शहरामध्ये ती गाडी कचरा जमा करायला ठेवली. माहिती तुम्हाला, खूप फेमस घटना आहे, भारतातलीच आहे. चमत्कारिक लोक आहे आपल्याकडे फार होऊन गेलेले. मग ती मोठी गाडी येऊन उभी राहते, तो मुलगा आणि त्याचे वडील उतरतात, जात याच्या घरामध्ये. याच्या घरामध्ये हा मुलगा असतो, गरीब मुलगा, त्याचे वडील असतात. ते सांगतात, तुमच्या मुलाने असं असं केलं म्हणे, काल माझ्या मुलाची मदत केली, बाकी मित्र ते पळून गेले म्हणे सगळे, आम्ही त्याला बक्षीस, त्याचं कौतुक करायला आलो म्हणे, त्याला बक्षीस द्यायला, पैसे बिशे द्यायला. ते पाकिट बिकीट घेऊन जातात, पैसे बिशे टाकून त्याला देतात. त्याचे वडील पैसे नाकारता नका म्हणतात. ते माझ्या मुलांनी जे केलं ते त्याचं कर्तव्य समजून केलं म्हणे, ते त्याच्यावर संस्कार केलेत म्हणे मी तशी, की दुसऱ्यांना मदत करावी वगैरे. तर हे एक फारच हट्ट करतो हा, नाही पैसे तुम्हाला घ्यावेच लागतील म्हणे. तर त्याचे वडील पण काही पैसे घेण्यास तयार होत नाही. तर त्याला कळतं की आता हे माणूस काही पैसे दिल्याशिवाय जाणारच नाही, याची इच्छा दिसते की याला पैसे द्यावंच काहीतरी कौतुक करतं. तो म्हणतो, एक काम करा म्हणे, पैसे वगैरे देऊ नका म्हणे, माझ्या मुलाला शिकण्याची खूप इच्छा आहे म्हणे, याला चांगल्या शाळेमध्ये शिकण्याची खूप इच्छा आहे म्हणे, माझी तर काही ऐपत नाही म्हणे याला चांगल्या शाळेमध्ये शिकवण्याची, एवढा पैसा नाही म्हणे इकडे, तुम्ही फक्त याचं शिक्षण करू शकलात पुढचं तर तेवढं चांगलं होईल म्हणे माझ्याकडून पैसे देण्यापेक्षा. तो माणूस तयार होतो, तो ऑलरेडी त्याला मदतीसाठी चालेला असतो ना. तो म्हणतो, ठीक आहे, माझा मुलगा ज्या शाळेत शिकतोय म्हणे त्याच शाळेत आता इथून पुढे तुमचा मुलगा शिकेल म्हणे, जोपर्यंत त्याला शिकायचं तो सगळा खर्च मी करेल म्हणे त्याचा. मग ते त्या शाळेत शिकतो, मोठा होतो. मोठं झाल्यानंतर तो जो मुलगा असतो ना गरीबवाला, तो गरीबवाला मुलगा डॉक्टर होतो, म्हणजे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. आणि तो जो मुलगा असतो ना पाण्यात पडलेला, माहिती आहे ना, रोल्स रॉयसमध्ये आलेला, तो मुलगा असतो विन्स्टन चर्चिल, तो इंग्लंडचा पंतप्रधान होतो. माहिती ना तुम्हाला, राजघराण्यातला असतो तो. विन्स्टन चर्चिल नाव ऐकलंय का? की नाही ऐकलंय? हिस्ट्रीमध्ये फेमस नाव आहे ना. दोघं मित्र आहेत ते, लहानपणीचे ॲक्सिडेंटली मित्र झालेले. अलेक्झांडर फ्लेमिंग डॉक्टर होतो मोठ्यापणी. डॉक्टर झाल्यानंतर तो वेगवेगळ्या रोगांवर रिसर्च करतो. ह्युमन डिसीजच्या ऐवजी त्याला इंटरेस्ट असतो प्लांट डिसीजवर रिसर्च करण्याचा. वनस्पतींना जे आजार रोग होतात, वनस्पतींवर जे रोग पडतात ना, त्याची ट्रीटमेंट शोधण्याचं तो काम करत असतो, पिकांचं नुकसान कसं टाळता येईल. तर मग त्याच्याकडे असे भरपूर रोगांचे, वनस्पतींच्या रोगांचे सॅम्पल आलेले असतात. धान्य खराब झालेलं, फळ खराब झालेलं, पानं खराब झालेली, फुलं खराब झालेली, कशामुळे? रोगांमुळे. आणि तो त्याच्यावर त्याच्या लॅबमध्ये औषधं तयार करत असतो वेगवेगळे कॉम्बिनेशनचे, त्यांना नष्ट करण्यासाठी. मग त्याच्याकडे एक दिवस एक सॅम्पल येतं मेज प्लांटचं, मक्याच्या झाडाचं. आणि त्या मेज प्लांटवर हा पेनिसिलियम नावाचा फंगस पडलेला असतो. म्हणजे पडलेला असतो म्हणजे हा फंगस त्या मक्याच्या दाण्यांना कोरून त्यांना पोकळ बनवून टाकतो, म्हणजे खराब करतो त्यांना. मग त्याच्या ट्रीटमेंटसाठी ते सॅम्पल त्याकडे आलेलं असतं. त्याच्याकडे एक दुसरं सॅम्पल असतं ज्याच्यामध्ये एका बॅक्टेरियामुळे एक डिसीज झालेली असते एका पिकाला. तर तो त्या बॅक्टेरियामुळे झालेल्या डिसीजवर
करत असतो संशोधन की या बॅक्टेरियाला कसं नष्ट करायचं, कुठलं केमिकल कॉम्बिनेशन वापरायचं वगैरे वगैरे. तर तो वैतागून जातो बॅक्टेरिया, त्याला काही औषध भेटत नाही. तेवढ्या दुसरं सॅम्पल आलं त्याच्याकडे, आता कुठलं ते पेनिसिलियमवालं, पण त्याने पण पीक खराब झालं असते. तर तो वैतागून ते तसंच ठेवून देतो. वेळ होतो, खूप उशीर होतो म्हणून घरी जातो, परत वापस येतो दुसऱ्या दिवशी वापस येऊन मग त्याला वाटतं ते बॅक्टेरियाच्या नादी लागणं नको, त्याच्यावर काही औषध सापडत नाही, नवीन जे आलं याच्यावर तरी बघू काही सापडतं का औषध. मग तो त्याला घेतो ऑब्झर्व करायला मायक्रोस्कोप खाली, तर त्याला त्याचे नवीन सॅम्पल आले असतं ना, त्या पेनिसिलियमने ते मकाच्या दाण्यांना खराब केलेलं असतं, त्यात एक केमिकल तयार झालं असतं छोटंसं. त्या केमिकलमध्ये ते बॅक्टेरिया सापडतात त्याला. कुठले? दुसऱ्या प्लेटमध्ये नव्हते का, दुसऱ्या सॅम्पलमध्ये ते त्या केमिकलमध्ये सापडतात आणि ते मेलेले असतात. म्हणजे ज्या बॅक्टेरियाला मारण्यासाठी तो औषध शोधत होता, तयार करत होता, त्याला भेटत नव्हतं, ते बॅक्टेरिया त्या प्लेटमध्ये आलेले असतात. कुठल्या? ज्याच्यात पेनिसिलियम होतं ना त्यात आले असतात आणि ते मेलेले असतात. त्याला फार आश्चर्य वाटतं, अरे मी बॅक्टेरियाला मारण्यासाठीचं औषध किती दिवसातून तयार करतोय, शोधतोय, याच्यावर कुठलंच कॉम्बिनेशन उपयोग होईना, हे पेनिसिलियमने असं काय तयार केलं ज्याच्यामुळे बॅक्टेरिया मेला. त्याने काय केलं मग, बाकीचं आणखी पेनिसिलियमचं सॅम्पल कलेक्ट केलं, ते लिक्विड, त्याच्यात आणखी दुसरे बॅक्टेरिया टाकून पाहिले, दुसरे बॅक्टेरिया पण मेले. त्याला वाटले भारीच आहे, भारी म्हणजे कुठल्या पण बॅक्टेरियाला मारत आहे. मग त्याला त्याने नाव दिलं जगातलं पहिलं अँटी म्हणजे अपोज करणारं, बायोटिक म्हणजे सूक्ष्मजीवांना विरोध करणारं, म्हणजे कुठल्याही सूक्ष्मजीवाविरुद्ध वापरलं जाऊ शकते, म्हणून त्याला नाव पडलं अँटीबायोटिक. पेनिसिलियम नावाच्या फंगसने तयार केलं होतं ते, पेनिसिलियम नावाच्या फंगसने, म्हणून त्याला नाव पडलं पेनिसिलिन. पेनिसिलिन हे जगातलं पहिलं अँटीबायोटिक आहे, माहिती आहे का तुम्हाला? पेनिसिलिन हे जगातलं पहिलं अँटीबायोटिक आहे शोध लागलेला. कोणी शोध लावला? अलेक्झांडर फ्लेमिंगने. पण शोध कसा लागला कळलं ना तुम्हाला? त्याने लावला का तो? नाही, तो ॲक्सिडेंटली लागला. तो त्याला ते निरीक्षण केल्यानंतर कळलं का असं झालं म्हणून, मग त्याने त्याला ते नाव दिलं. लक्षात समजलं? तर ते पेनिसिलिन अँटीबायोटिक याच्यापासून बनलेलं आहे. कशापासून? पेनिसिलिन. चला पुढचं उदाहरण लिहा, न्यूरोस्पोरा, आणि त्याच्या खालचं उदाहरण लिहा पेझिजा. न्यूरोस्पोरा आणि पेझिजा, न्यूरोस्पोरा आणि पेझिजा. त्यानंतर तिसरा ग्रुप मधले एक्झाम्पल लिहा बॅसिडोमायसिटीज मधले. पहिले लिहा अगॅरिकस. अगॅरिकसच्या पुढे ब्रॅकेटमध्ये लिहा मशरूम. अगॅरिकसलाच मशरूम म्हणतात हा, प्रश्न आले त्याच्यावर. अगॅरिकसला काय म्हणतात? मशरूम म्हणतात. प्रश्न विचारला आयोगाने, मशरूमचं सायंटिफिक नाव काय? कंबाईनला प्रश्न आला होता, मशरूमचं सायंटिफिक नाव काय, शास्त्रीय नाव काय? मशरूमचं सायंटिफिक नाव काय माहिती आहे? अगॅरिकस बिस्पोरस. काय? अगॅरिकस बिस्पोरस, बिस्पोरस, BISPORES, अगॅरिकस बिस्पोरस नाव आहे. त्यानंतर एकदा प्रश्न विचारला आयोगाने, त्याच्याच अनुसरून त्याच्याच लिंकमध्ये, खाण्यासाठी जे मशरूम वापरतात त्याचं नाव काय? जे मशरूम अन्न म्हणून वापरतात ना, ज्याच्यामध्ये स्टार्च असतं, ते काय? तर त्याला म्हणतात व्हाईट बटन मशरूम. काय? व्हाईट बटन मशरूम. व्हाईट बटन मशरूम खाण्यासाठी वापरतात. मशरूमची शेती पण करतात. मशरूमच्या बऱ्याचशा हॉटेल्समध्ये आपल्याला खाण्यासाठीच्या वेगळ्या डिश पण पाहायला मिळतात. लक्षात ठेवा, समजलं का? तर मशरूममध्ये स्टार्च असतं खूप जास्त प्रमाणात. काय? स्टार्च, पिष्टमय पदार्थ, म्हणून त्याचा उपयोग फूड म्हणून केला जातो. त्याची शेती पण करतात. मग कुठलं मशरूम वापरतात खाण्यासाठी? व्हाईट बटन मशरूम. कुठलं? व्हाईट बटन मशरूम वापरतात खाण्यासाठी. ठीक आहे. पुढचं पुक्सिनिया. पुक्सिनिया पॉलिपोरस. 2 नंबरचं पॉलिपोरस आहे, 3 नंबरचं पुक्सिनिया, नंबर 4 युस्टिलॅगो. नंबर 5 लायकोपर्डॉन. ठीक आहे. झालं? पुढचं लिहा ड्यूटरमायसिटीचे एक्झाम्पल्स द्या. ड्यूटरमायसिटीज मधलं लिहा पहिलं सर्कोस्पोरा. नंतर लिहा कोलेक्टोट्रायकम. तिसरं लिहा ट्रायकोडर्मा. चौथं लिहा पायरिक्युलॅरिया. आणि 5वं लिहा फ्युसेरियम.
फ्युसेरियम 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 फ्युसेरियम. ठीक आहे. तर हे झाले काही महत्त्वाचे फंगसचे एक्झाम्पल्स. चला आता त्यांचे उपयोग लिहूयात आपण, ज्यावर प्रश्न येऊ शकतात आणखी. फंगसेसचे उपयोग, कवकांचे उपयोग, काही महत्त्वाचे उपयोग लिहून घ्या. ज्यावर प्रश्न येऊन गेले त्याच्या अगोदर येऊ पण शकतात पुन्हा रिपीट. कवकांचे उपयोग, युजेस फंगसेसचे. पहिला उपयोग लिहा. अगॅरिकस बिस्पोरस, अगॅरिकस बिस्पोरस, अगॅरिकस बिस्पोरस, अगॅरिकस बिस्पोरस. ब्रॅकेटमध्ये लिहा व्हाईट बटन मशरूम, व्हाईट बटन मशरूम. अगॅरिकस बिस्पोरस, ब्रॅकेटमध्ये लिहा व्हाईट बटन मशरूम. अगॅरिकस बिस्पोरस म्हणजेच व्हाईट बटन मशरूमचा उपयोग, व्हाईट बटन मशरूमचा उपयोग अन्न म्हणून केला जातो. अन्न म्हणून केला जातो. दुसरं लिहा. पनीर तयार करण्यासाठी पेनिसिलियम हे, पनीर तयार करण्यासाठी पेनिसिलियम हे कवक वापरतात. ठीक आहे. पुढचं सॅक्रोमायसिस या ईस्टचा उपयोग, सॅक्रोमायसिस असं नाव लिहून घ्या. सॅक्रोमायसिस या ईस्टचा उपयोग, ईस्ट म्हणजे किण्व. सॅक्रोमायसिस या ईस्टचा उपयोग, सॅक्रोमायसिस या किण्वाचा उपयोग ऊसाच्या मळीपासून, ऊसाच्या मळीपासून म्हणजे शुगर मोलॅसिस, शुगर मोलॅसिस. सॅक्रोमायसिस या ईस्टचा उपयोग ऊसाच्या मळीपासून, ऊसाची मळी म्हणजे शुगर मोलॅसिस, ऊसाच्या मळीपासून इथिल अल्कोहोल तयार करण्यासाठी केला जातो. इथिल अल्कोहोल, ऊसाच्या मळीपासून इथिल अल्कोहोल तयार करण्यासाठी केला जातो. ऊसाच्या मळीपासून इथिल अल्कोहोल म्हणजे इथेनॉल म्हणजे अल्कोहोल. ठीक आहे. ऊसाच्या मळीपासून इथिल अल्कोहोल तयार करण्यासाठी सॅक्रोमायसिस हे किण्व वापरतात. सॅक्रोमायसिस सेरेविसी असं नाव आहे त्याचं पूर्ण. काय? सॅक्रोमायसिस सेरेविसी असं नाव आहे त्याचं पूर्ण, सेरेविसी. ठीक आहे. पुढे लिहा. बेकर्स ईस्टचा उपयोग, बेकर्स ईस्ट, बेकर्स ईस्टचा उपयोग, बेकर्स ईस्ट, ईस्ट म्हणजे किण्व, बेकर्सचे किण्व. बेकर्स ईस्टचा उपयोग ब्रेड, केक, पाव तयार करण्यासाठी केला जातो. बेकर्स ईस्टचा उपयोग ब्रेड, केक, पाव तयार करण्यासाठी केला जातो. बेकर्स ईस्ट वापरल्यामुळेच ते ब्रेड, केक, पाव जे ना ते हलके होतात, सच्छिद्र होतात, असे नरम होतात. बेकर्स ईस्टचा वापर केला जातो. जर बेकर्स ईस्ट नाही वापरला, ब्रेड, केक, पाव जर बनवले ना, कोणीच खाणार नाही त्याला, तुटणारच नाही ते लवकर, कडक होऊन जातील ते एकदम. समजलं ना. पण बेकर्स ईस्ट त्यासाठी वापरतात, त्याला नरम आणि हलकं करण्यासाठी. ठीक आहे. पुढे ॲस्पेरजिलस ह्या कवकाचा उपयोग, ॲस्पेरजिलस आता लिहिले आपण ते नाव. ॲस्पेरजिलस या कवकाचा उपयोग, ॲस्पेरजिलस, ॲस्पेरजिलस या कवकाचा उपयोग नायट्रिक आम्लाच्या निर्मितीसाठी होतो. नायट्रिक आम्लाच्या निर्मितीसाठी, नायट्रिक ॲसिड. ॲस्पेरजिलस या कवकाचा उपयोग नायट्रिक ॲसिडच्या निर्मितीसाठी होतो. ॲस्पेरजिलस या कवकाचा उपयोग नायट्रिक आम्लाच्या निर्मितीसाठी होतो. पुढचं लिहा. जिब्रेलिन, जिब्रेलिन, जिब्रेलिन
जिब्रेलिन हे वनस्पतींमधील संप्रेरक. जिब्रेलिन हे वनस्पतीमधील संप्रेरक. फ्युसेरियम ह्या कवकापासून बनवतात. फ्युसेरियम या कवकापासून बनवतात. फ्युसेरियम या कवकापासून बनवतात. जिब्रेलिन एक हार्मोन असतं, प्लांट हार्मोन, वनस्पतीमध्ये असतं, ते तयार होतं. जिब्रेलिनमुळे वनस्पतींची खोडं मजबूत होतात, फळांचा आकार वाढतो, त्याच्यामुळे फळं मोठ्या आकाराची होतात. द्राक्षाची बाग असेल ना कोणाकडे, द्राक्षाच्या बागेमध्ये ते द्राक्षाच्या बागेला काय करतात, द्राक्षाची लागवड केली की त्याच्या खोडामध्ये जिब्रेलिनचं इंजेक्शन देतात. खोडं मजबूत होतात आणि द्राक्षाचा आकार पण वाढतो. खोडं मजबूत झाल्यामुळे तो द्राक्षाचा जो घस असतो ना, तो होल्ड करू शकेल त्याला, कारण द्राक्षाचे वेली असतात, त्याला सपोर्ट द्यावा लागतो, ते जमिनीवर वाढू देता येत नाही. परंतु त्याचे खोड कमकुवत असल्यामुळे द्राक्ष जर जास्त आले ते पडून जातात. मग त्यासाठी जिब्रेलिक ॲसिड वापरतात. जिब्रेलिक ॲसिड तयार होतं प्लॅन्टमध्ये, पण वरतून पण देतात आणखी एक्स्ट्रा, सो दॅट ते द्राक्ष होल्ड करू शकेल, पडणार नाही ते, जोपर्यंत त्याची काढणीची वेळ येत नाही, तोडण्याची वेळ येत नाही तोपर्यंत. ठीक आहे, पुढे. साठवलेल्या धान्याला बुरशी लागल्यास, साठवलेल्या धान्याला बुरशी लागल्यास त्यामध्ये ॲफ्लाटॉक्झिन हे विषारी संयुग तयार होते. 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 ठीक आहे, आणि शेवटचं लिहा, याच्यावर प्रश्न पण आलाय. म्युकोरेल्स याच्यावर सुद्धा प्रश्न आलाय. म्युकोरेल्स या बुरशीला ब्लॅक मोल्ड किंवा ब्लॅक फंगस असेही म्हणतात. काळी बुरशी, ब्लॅक मोल्ड किंवा ब्लॅक फंगस असेही म्हणतात, काळी बुरशी म्हणतात. काळी बुरशी, म्युकोरल ह्या बुरशीला ब्लॅक मोल्ड किंवा ब्लॅक फंगस असेही म्हणतात. बुरशीचा रंग काळाच असतो, लक्षात ठेवा, निळा, लाल, हिरवा, नारंगी, पिवळा वगैरे नसतो. ब्लॅक मोल्ड्स असेही म्हणतात, ब्लॅक फंगस. व त्याच्यामुळेच म्युकर मायकोसिस नावाचा आजार होतो. व त्याच्यामुळेच कुठला आजार, म्युकर मायकोसिस. ते कोरोनामध्ये नव्हतं आलं का रे, कोरोनामध्ये म्युकर मायकोसिस आजार कोरोनाच्या वेळेस आला होता बघा. म्युकर मायकोसिस नावाचा आजार होतो, म्युकर मायकोसिस. व त्याच्यामुळेच म्युकर मायकोसिस नावाचा आजार होतो. ठीक आहे, चला, कळलं कितपर्यंत? इकडे लक्ष द्या आता थोडंसं. इथपर्यंत कळलं का? आता आपलं बॅक्टेरिया झालं, प्रोटोझोआ झालं आणि फंगी झालं. चौथा प्रकार आहे सूक्ष्मजीवांचा अल्गी. पाचवा प्रकार आहे व्हायरस. सहावा प्रकार आहे व्हायरॉइड्स आणि सातवा प्रकार आहे प्रायॉन्स. हे 3 झालेत आपले. कळलं का? हा प्रकार नेक्स्ट टॉपिकमध्ये, पुढच्या टॉपिकमध्ये हे 3 प्रकार आताच घेऊन टाकू. याच्यावर प्रश्न आले मागच्या वर्षी, समजलं का? मागच्या वर्षी याच्यावर प्रश्न आला आहे कंबाईनला. हे काय माहिती पाहिजे आपल्याला. ठीक आहे, चला खाली हेडिंग टाका. मग आता व्हायरस, विषाणू पटपट लिहा. काही नाही, आता फक्त या तिघांबद्दल तुम्हाला थोडीशी जनरल माहिती लिहून देतो, ज्यांच्यावर प्रश्न आलेत किंवा येऊ शकतात. व्हायरस, विषाणू यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला व्हायरोलॉजी म्हणतात. पटपट लिहा. व्हायरस, विषाणू यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला व्हायरोलॉजी म्हणतात. व्हायरोलॉजी यांचा अभ्यास करणाऱ्या शाखेला व्हायरोलॉजी म्हणतात. यांचा शोध
यांचा शोध वेंडेल स्टॅनले यांनी कन्फर्म केला. यांचा शोध यांनी कन्फर्म केला पहिल्यांदा, म्हणजे आयसोलेट केलं, वेगळं केलं वेंडेल स्टॅनले. तसेच दिमित्री इव्यानोव्स्की यांनी 1896 मध्ये यांचा शोध लावला. आणि यांनी काय केलं, यांनी त्याला सेपरेट केलं, यांनी कन्फर्म केला. वेंडेल स्टॅनलेने त्याला कन्फर्म केलं की हा व्हायरसच आहे म्हणून. आणि शोध कोणी लावला? दिमित्री इव्यानोव्स्कीने लावला. तंबाखूच्या झाडाच्या पानातून, तंबाखूच्या झाडाच्या पानावर एक रोग पडला होता, त्याचा अभ्यास करताना त्याचा शोध लागला. त्याला नाव दिलं गेलं TMV. म्हणजे पहिला जो विषाणू डिस्कवर झाला त्याचं नाव, त्याचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, टोबॅको मोझॅक व्हायरस किंवा विषाणू. टोबॅको मोझॅक विषाणू किंवा व्हायरस. टोबॅको मोझॅक व्हायरस, टोबॅको मोझॅक विषाणू, टोबॅको मोझॅक व्हायरस. दिमित्री इव्यानोव्स्कीने शोध लावला याचा, आणि वेंडेल स्टॅनलेने त्याला कन्फर्म केलं. वेंडेल स्टॅनलेने सांगितलं की हे बनलेले कसे असतात, किंवा रचना यांनी सांगितली वेंडेल स्टॅनलेने, रचना, त्याचे स्ट्रक्चर. त्याला रचना लिहा व्हायरस, याच्यावर प्रश्न येतो आपल्याला. व्हायरसची रचना, विषाणूची रचना, विषाणूची रचना. विषाणू DNA किंवा RNA, विषाणू DNA किंवा RNA, DNA किंवा RNA DNA किंवा RNA यापैकी एका न्यूक्लिक ॲसिडचे, DNA किंवा RNA यापैकी एका न्यूक्लिक ॲसिडचे, म्हणजे न्यूक्लिक आम्लाचे तसेच प्रथिनांचे बनलेले असतात, तसेच प्रथिनांचे, प्रोटीन्सचे बनलेले असतात. DNA किंवा RNA यापैकी एका न्यूक्लिक आम्लाचे तसेच प्रोटीन्सचे बनलेले असतात, प्रोटीनचे, प्रथिनांचे, प्रोटीनचे. म्हणजे यांच्याकडे एकतर DNA असतो नाही तर RNA असतो. ठीक आहे. त्याभोवती म्हणजे यांचा जो DNA किंवा RNA असेल ना, त्याभोवती प्रथिनांचं आवरण असतं. त्याभोवती प्रथिनांचं आवरण असतं. म्हणजे DNA किंवा RNA जो असेल यांचा तो कोरला असेल, सेंटरला, मध्यभागी, त्याच्या भोवती कशाचं आवरण? प्रथिनांचं आवरण. प्रश्न कसा असतो? प्रश्न असतो व्हायरस बद्दल किंवा व्हायरस विषयी, विषाणू विषयी खालील विधानांचा विचार करा. पहिलं वाक्य, विषाणू DNA आणि RNA चे बनलेले असतात. तुम्हाला नाही, चूक. काय पाहिजे वाक्य? विषाणू DNA किंवा RNA चे बनलेले असतात. DNA आणि RNA चे बनलेले नसतात, दोघांपैकी एकच असते त्याच्यामध्ये. दुसरं वाक्य, विषाणूच्या DNA किंवा RNA भोवती प्रथिनांचं आवरण नसतं. चूक, आवरण असतं. असे प्रश्न परीक्षेत येतात त्याच्यावर. समजलं का? विधान ओळखायला कुठलं बरोबर आणि कुठलं चूक आहे. तिसरं वाक्य, विषाणूमुळे फक्त प्राण्यांना रोग होतात. चूक, विषाणूमुळे प्राण्यांना पण रोग होतात, वनस्पतींना पण रोग होतात, आणि जीवाणूंना पण रोग होतात, शैवालला पण रोग होतात. थोडक्यात वाक्य काय पाहिजे? विषाणूमुळे सगळ्यांना रोग होतात, विषाणू कोणाला सोडत नाही. समजलं ना? कोणी पण घटक ज्याच्याकडे DNA RNA त्याला रोग होऊ शकतो. ठीक आहे. त्या पुढील या, प्रथिनांच्या आवरणाभोवती फॉस्फोलिपिडचे आवरण असते. फॉस्फोलिपिड
प्रथिनांच्या आवरणाभोवती फॉस्फोलिपिडचं आवरण असतं. फॉस्फोलिपिड म्हणजे लिपिड आणि फॉस्फरस. लिपिड म्हणजे फॅट. प्रथिनांच्या आवरणाच्या भोवती फॉस्फोलिपिडचे आवरण असते. फॉस्फोलिपिडचे आवरण असते. फॉस्फोलिपिड प्रथिनांच्या आवरणाभोवती फॉस्फोलिपिडचे आवरण असते आणि त्यावर स्पाइक प्रोटीन असतात. स्पाइक प्रोटीन स्पाइकच्या स्वरूपातले प्रथिने असतात. स्पाइक प्रथिने. स्पाइक्स कळतं का रे? स्पाइक्स कळतं का तुम्हाला? स्पाइक्स ऐकलंय का? स्पाइक्स तुम्ही नाही ऐकलं ना? स्पाइक्स म्हणजे खिळ्यांसारखी रचना असते. आपले ॲथलीट्स असतात ना, खेळाडू असतात ना, खेळाडू क्रिकेटर, फुटबॉल खेळणारे, यांच्या शूजला खालून स्पाइक्स असतात. कळलंय का? जे फास्टर बॉलर असतात त्यांचे शूज बघा तुम्ही खालून, त्याला स्पाइक्स असतात. कशासाठी? ग्रीप करायला, स्लिप नाही झाली पाहिजे ते, त्यासाठी. समजले का? तसं याला पण स्पाइक्स आहे वरती काटे. कशासाठी माहिती आहे? हा आपल्या शरीरात आला, याला आपल्या पेशीच्या आत जावं लागतं ना. मग पेशीचं आवरण आहे ना आपल्या, ते पेशीचं आवरण कशाने तोडणार? हा तो पेशीचं आवरण याने तोडणार. म्हणजे हे याची हातोडी आहे. काय तोडायला? पेशीचं आवरण तोडायला. म्हणजे याचा उपयोग करतो स्पाइक प्रोटीनचा. ठीक आहे, चला झालं का? दुसरं लिहा व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स 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 यांचा शोध 1971 मध्ये, यांचा शोध 1971 मध्ये, ते आता जे इव्हॅनोव्स्कीचं 1896 लिहिलं त्याला 1892 करा. 92 इव्हॅनोव्स्कीचं विषाणूचा शोध 1896 मध्ये लागला असं लिहिलं आपण, त्याला 1892 करा. 92 1892 वरती केलं. हे लिहा. यांचा शोध 1971 मध्ये थिओडॉर डायनर यांनी लावला. थिओडॉर डायनर यांनी लावला. थिओडॉर डायनर डायनर म्हणजे थिओडॉर डायनर म्हणायचं ना. थिओडॉर डायनर 1971 मध्ये लावला. कसा लावला? बटाट्यामध्ये आढळणाऱ्या एका विशिष्ट रोगाचा अभ्यास करताना, किंवा बटाट्यामध्ये आढळणाऱ्या स्पिंडल आजाराचा अभ्यास करताना. बटाट्यामध्ये आढळणाऱ्या स्पिंडल आजाराचा अभ्यास करताना. स्पिंडल म्हणजे बटाट्याचा आकार गोलाकार न होता स्पिंडल टाईप दिसला. मग त्यांना आश्चर्य वाटलं की बटाट्याचा आकार असं कसं झाला स्पिंडल सारखा. मग त्याचा अभ्यास करत असताना त्यांना कळलं की अरे व्हायरस सारखं दिसतंय पण व्हायरस सारखं नाही आहे. मग व्हायरस सारखं दिसतंय पण व्हायरस सारखं नाही म्हणून नाव पडलं त्याला व्हायरॉइड्स. व्हायरॉइड्स म्हणजे व्हायरस लाईक बट नॉट व्हायरस. म्हणजे याच्यातून व्हायरसमध्ये थोडी सिमिलरिटी आहे पण 100% नाही. लक्षात ठेवा. मग काय सिमिलरिटी ते लिहून घ्या, किंवा काय डिफरन्स आहे ते लिहून घ्या. सांगू का? बटाट्यामधल्या स्पिंडल डिसीजचा अभ्यास करताना याचा शोध लागला. त्याची रचना लिहा. यामध्ये सर्क्युलर म्हणजे गोलाकार आरएनए असतात. फक्त सर्क्युलर म्हणजे गोलाकार आरएनए म्हणजे नो डीएनए. व्हायरसमध्ये सांगा, व्हायरसमध्ये डीएनए किंवा आरएनए दोन्हीपैकी एकही पण असू शकतो. याच्यामध्ये मात्र फक्त आरएनएच आहे. आरएनए कसा आहे? गोलाकार आहे. सर्क्युलर. ठीक आहे, समजलं का? त्यानंतर लिहा. यांच्या भोवती प्रथिनांचे आवरण नसते. व्हायरस भोवती असते, यांच्या भोवती नाही प्रथिनांचं आवरण. यांच्या भोवती प्रथिनांचे आवरण नसते. यांच्या भोवती प्रथिनांचे आवरण नसते. आणि शेवटचं लिहा. यांच्यामुळे फक्त वनस्पतींना रोग होतात. यांच्यामुळे फक्त वनस्पतींना रोग होतात. आणि व्हायरसमुळे सगळ्यांनाच. व्हायरस कोणाला सोडत नाही. आणि हे मात्र म्हणजे आतापर्यंत जेवढा अभ्यास झाला यांचा त्याच्यातून एवढंच कळालं की यांच्यामुळे कोणाला रोग होतात? फक्त वनस्पतींना. फक्त प्लांट्सला डिसीज होतं यांच्यामुळे, ॲनिमल्सला काहीच नाही. ठीक आहे, ॲनिमल्सला नाही, बाकी दुसऱ्या कोणाला पण नाही. ठीक आहे. मग यांच्यामुळे होणारे काही रोगांचे नावं लिहून घ्या. या व्हायरसमुळे होणाऱ्या काही रोगांचे नावं लिहून घ्या जर प्रश्न आला तर. उदाहरणार्थ पहिले लिहा पोटॅटो स्पिंडल डिसीज. पोटॅटो स्पिंडल आजार. पोटॅटो स्पिंडल डिसीज. ठीक आहे, म्हणजे बटाटे असे
गोल न राहता असे लांबुळके होतात गाजरासारखे. पोटॅटो स्पिंडल ट्यूबर म्हणतात त्याला, किंवा पोटॅटो स्पिंडल डिसीज. ठीक आहे. दुसरा आजार लिहा, क्रायसॅन्थेमम स्टंट किंवा स्टुंट डिसीज. क्रायसॅन्थेमम स्टुंट. स्टुंट म्हणजे वाढ खुंटणे. क्रायसॅन्थेमम हे वनस्पतीचं नाव आहे, प्लॅन्टचं नाव आहे. क्रायसॅन्थेमम मध्ये कुठली डिसीज? स्टुंट. स्टुंट म्हणजे वाढ खुंटणे, वाढ न होणे, छोटीच राहणे ती वनस्पती. ठीक आहे. त्यानंतर तिसरं लिहा, सायट्रस एक्झोकॉर्टिस. सायट्रस एक्झोकॉर्टिस नावाचा. सायट्रस कळतं का? सायट्रस म्हणजे लिंबू, मोसंबी, संत्री, आंबट फळं. फळं आहेत ना, किंवा आंबट फळांची झाडं आहेत ना, त्यांना होणारा आजार सायट्रस एक्झोकॉर्टिस. त्यानंतर लिहा, कोकोनट कॅडँग डिसीज. कोकोनट कॅडँग डिसीज. नारळाचं झाड. कोकोनट म्हणजे नारळाचं झाड. नारळाच्या झाडामध्ये पण आजार होतो याच्यामुळे. कुठला? कॅडँग. कोकोनट कॅडँग डिसीज. कॅडँग रोग. आणि शेवटचं लिहा, ॲव्होकॅडो फळ असतं ना, ॲव्होकॅडो सनब्लॉच डिसीज. ॲव्होकॅडो सनब्लॉच डिसीज. ॲव्होकॅडो सनब्लॉच डिसीज. ठीक आहे. हे बघा, आहे कोकोनट कॅडँग कोकोनटमध्ये पाहायला मिळते. त्याला फक्त वरच्या टोकावरच पाणी, एकदम वरच्या टोकावर, खाली येतच नाही काहीच. त्याला कॅडँग डिसीज म्हणतात. आणि हे कॅडँग डिसीज कॉमनली कुठे पाहायला मिळतं माहिती आहे का? फिलिपाईन्समध्ये. बाकी नाही, फक्त फिलिपाईन्समधल्याच तिकडच्या झाडांना आजार पाहायला मिळतो, सगळीकडे नाही. ठीक आहे. आणि शेवटचं लिहा, प्रायॉन्स. यांच्यावर येऊ शकतो प्रश्न आता येणाऱ्या एक्झामला. प्रायॉन्स यांचा शोध 1982 मध्ये 1980 मध्ये प्रुझनर नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. प्रुझनर यांचा शोध 1982 मध्ये प्रुझनर नावाच्या शास्त्रज्ञाने लावला. त्यासाठी त्यांना 1997 मध्ये 1997 मध्ये औषधशास्त्राचे नोबेल देण्यात आले. त्यासाठी त्यांना 1997 मध्ये औषधशास्त्राचे नोबेल मिळाले. मेडिसिनचं किंवा फिजिओलॉजीचं नोबेल भेटलं त्यांना 1997 मध्ये. 1997 मध्ये नोबेल पारितोषिक मिळाले यांना. कुठल्या शाखेचं? औषधशास्त्राचं किंवा शरीरशास्त्राचं, फिजिओलॉजी किंवा मेडिसिन. कळलं ना? हे एक प्रकारचे संसर्गजन्य प्रथिने असतात. म्हणजे ॲक्च्युली सजीव नाही आहे किंवा पेशी नाही आहे. हे कोण आहे? प्रथिने आहेत. पण कसे प्रथिने? संसर्गजन्य, इन्फेक्शियस प्रोटीन्स मध्ये त्यांना. हे एक प्रकारचे संसर्गजन्य प्रथिने असतात, हे लक्षात ठेवा. प्राण्यांसारखा आर नथिंग बट अ काइंड ऑफ प्रोटीन्स, नॉट द सेल, नॉट द ऑर्गॅनिझम्स. सजीव नाही आहेत हे, पेशी पण नाही आहेत. कोण आहेत? प्रथिने आहेत. पण पेशी कशाची बनते? प्रथिनांची बनते. हे असे प्रथिने आहेत ज्यांचं स्ट्रक्चर बिघडलेलं आहे, मिसफोल्ड झालेत. कळले ना? म्हणजे त्यांना संसर्गजन्य प्रथिने म्हणतात. हे एक प्रकारचे संसर्गजन्य प्रथिने असतात, कारण यांची रचना ॲबनॉर्मल म्हणजे असाधारण किंवा मिसफोल्डेड असते. म्हणजे घड्या बिघडलेली. यांची रचना ॲबनॉर्मल किंवा म्हणजे असाधारण किंवा मिसफोल्डेड असते. ठीक आहे. मिसफोल्डेड. ठीक आहे. मिसफोल्डेड. यांच्यामुळे फक्त प्राण्यांमध्ये आजार होतात. यांच्यामुळे फक्त प्राण्यांमध्ये, आणि प्राण्यांमध्ये पुढे कंसातल्या विशेष करून सस्तनी प्राण्यांमध्ये असलेल्या मॅमल्स यांच्यामुळे फक्त प्राण्यांमध्ये आजार होतात. सस्तनी प्राण्यांमध्ये यांच्यामुळे फक्त प्राण्यांमध्ये आजार होतात. सस्तनी प्राण्यांमध्ये आजार होतात यांच्यामुळे फक्त प्राण्यांमध्ये आजार होतात. मग उदाहरणं लिहून घ्या 2-4 आजारांची, 2-3 आजारांची उदाहरणं लिहून घ्या यांची. आणि जे काही आजार होतात ते सगळे खतरनाक आहे. मेंदूला आजार होतात यांचे, मेंदूला. ठीक आहे. पहिले लिहा, बोविन स्पोंजिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. एन्सेफॅलोपॅथी म्हणजे ब्रेन, मेंदू. बोविन किंवा बोवाइन स्पोंजिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. बोविन स्पोंजिफॉर्म एन्सेफॅलोपॅथी. त्यालाच आणखी एक नाव आहे, ते पण लिहून घ्या ब्रॅकेटमध्ये.
ब्रॅकेटमध्ये आणखी एक नाव आहे त्याला, मॅड काऊ डिसीज म्हणतात त्याला, मॅड काऊ डिसीज म्हणजे गायीमध्ये पाहायला मिळतो आजार, मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ म्हणजे मेंदूवर परिणाम झाल्यामुळे मग त्या गायींचं मानसिक संतुलन बिघडतं, म्हणून त्याला मॅड काऊ डिसीज असं म्हटलं जातं, मॅड काऊ डिसीज, मॅड काऊ डिसीज. ठीक आहे. त्यानंतर लिहा क्रूजफेल्ट जेकब डिसीज, क्रूजफेल्ट, क्रूज 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 क्रूजफेल्ट जेकब डिसीज, सायंटिस्टचं नाव आहे ते, CZD, क्रूजफेल्ट जेकब डिसीज इन ह्युमन्स, मानवामध्ये पाहायला मिळतो हा क्रूजफेल्ट जेकब डिसीज. काय होतं मी त्याच्यामध्ये, मानवाचा मेंदू जो आहे ना तो श्रिंक होतो, श्रिंक छोटा होऊन जातो, आकुंचन पावतो मेंदू आणि मग त्याचं फंक्शनिंग बिघडतं. क्रूजफेल्ट जेकब डिसीज इन ह्युमन्स, मानवामध्ये पाहायला मिळतो. समजलं. हे बघा असं मेंदू नॉर्मल शेपचं न राहता असा आकुंचन पावतो, श्रिंक होऊन जातो, लक्षात ठेवा. त्याला क्रूजफेल्ट जेकब डिसीज म्हटलं जातं. क्रूजफेल्ट जेकब हे सायंटिस्टचे नाव आहेत, लक्षात ठेवा. ठीक आहे, झालं का. त्यानंतर मेंढी आणि बकरीमध्ये, मेंढी आणि बकरीमध्ये स्क्रॅपी नावाचा आजार, स्क्रॅपी 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 नावाचा आजार, स्क्रॅपी, मेंढी आणि बकरीमध्ये, शीप आणि गोटमध्ये स्क्रॅपी नावाचा आजार होतो, स्क्रॅपी स्क्रॅपी. हा पण मेंदूचा आजार आहे, मेंदूचाच. ठीक आहे. आणि मानवामध्ये आणखी एक आजार लिहून घ्या, कुरू नावाचा आजार लिहा मानवामध्ये, कुरू 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 मानवामध्ये कुरू नावाचा पण आजार होतो यांच्यामुळे, कुरू नावाचा. ठीक आहे, कुरू नावाचा आजार मानवामध्ये. ठीक आहे. चला ओके, PYQ जाता नेक्स्ट लेक्चरला घेऊ.